नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तासुद्धा लाडक्या बहिणींना पैशांची जी वाट पाहावी लागत आहे ती आणखीन थोडी त्यांना वाट पाहावी लागणार आहे. कारण की आता पैसा सध्या मिळणार नाही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या नाराज आहेत. परवा रात्रीच झालेल्या बैठकीमध्ये जे दिल्लीला अमित शहा यांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये अमित शहा हे सुद्धा हजर होते. त्यानंतर एकनाथ शिंदे, त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्या मीटिंगमध्ये हजर होते. त्यानंतर भाजपा अध्यक्ष JP नड्डा हे सुद्धा त्या मीटिंगला हजर होते आणि यामध्ये चर्चा करण्यात आली होती की नेमकं मुख्यमंत्री कुणाला बनवायचं, मंत्रिपद कुणाकुणाला द्यायचे आहेत आणि कोणते कोणते मंत्रालय आहेत हे नेमकं कुणाकुणासाठी द्यायचे आहेत याबद्दलची चर्चा झाली आहे. परंतु आता एकनाथ शिंदे हे नाराज चाललेले आहेत आणि त्यानंतर ते सातारा आपल्या गावी गेलेले आहेत. ते सांगत आहेत की त्यांची तब्येत थोडी चांगली नाही आहे आणि त्यांच्या गावाकडे अमावास्येची पूजा असते आणि त्या पूजेमध्ये सामील होण्यासाठी हजर राहण्यासाठी ते तिथं गेलेले आहेत. परंतु नेमकं काय कारण आहे, ते नेमकं कशामुळे नाराज आहेत, काय मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे बनणार नाही आहेत, पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बनणार आहेत, नेमकं काय आहे कारण हे आता काहीच दिवसात आपल्याला स्पष्ट समजेल. परंतु आता यासाठी थोडा वेळ लागणार आहे. 8 ते 10 दिवसपर्यंत टाईम लागणार आहे. ज्यानंतर मुख्यमंत्री तय होणार आहे, मुख्यमंत्र्यांची निवड होणार, कोणता मुख्यमंत्री होणार, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची शपथविधी होणार, त्यानंतरच लाडक्या बहिणींचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये वाटपास सुरुवात होणार आहे. अजूनही 1 हप्ता त्यांना थांबावं लागणार आहे. लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे अजून सध्या तरी मिळणार नाही. परंतु त्या अगोदर जर तुम्ही फॉर्म भरलेले असतील आणि ते जर चुकीचे भरलेले असतील आणि तुमची जर जे पात्रता आहे लाडक्या बहीण योजनेसाठी ती पात्रता नसतानाही तुम्ही फॉर्म भरले असतील किंवा मग चुकीने काही जे कागदपत्र आहेत ते चुकीने भरले गेले असतील तर ते व्यवस्थित करून घ्या. फॉर्म पुन्हा सबमिट करा. त्यासाठी तुम्हाला पात्रता जे आहे लाडक्या बहिणीची हे जाणून घ्यावी लागणार आहे की नेमकं पात्रता काय आहे. आता नवीन पात्रतासुद्धा त्यांनी आता केलेली आहे, नवीन नियम, परंतु त्याचा GR अजून आलेला नाही आहे. सोशल मीडियावर नवीन नियमाबद्दलचे जे माहिती पसरत आहे त्यानुसारच मी तुम्हाला सांगत आहे. ते तुम्ही माहिती जाणून घ्या आणि ते जर तुम्ही पात्रता असेल त्या पात्रतेनुसारच तुम्हाला पैसे मिळणार आहे. चला तर नवीन पात्रता काय आहे हे जाणून घेऊया. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. त्यानंतर कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असल्यास अशा कुटुंबातील जे लाडक्या बहिणी आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा फायदा मिळणार नाही आहे. त्यानंतर याआधीसुद्धा जर कुणी आयकर भरलेला असेल तरीसुद्धा त्या कुटुंबातील लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा मिळणार नाही आहे. सरकारी कर्मचारी आणि इतर योजनेचे लाभार्थी, सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. म्हणजे तुमच्या घरी जर कोणी सरकारी नोकरीवर असेल तुमच्या कुटुंबातील सदस्य तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्यानंतर संजय गांधी निराधार योजना किंवा मग इतर कोणत्याही योजनेतून 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. निराधार योजना असो किंवा दुसऱ्या कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल, 1,500पेक्षा जर त्यामध्ये अनुदान असेल तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे, लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. आता नवीन नियम त्यांनी आता सुरू केलेला आहे, परंतु GR अजून आलेला नाही आहे. घरातील वस्तूंची तपासणी, सरकारने 5 महत्त्वाच्या वस्तूंची यादी जाहीर केली असून या वस्तू असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्यामध्ये आहे डबल डोअर फ्रीज, मोठा TV, वॉशिंग मशीन, 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून. ट्रॅक्टर जर असेल तर योजनेचा लाभ मिळणार आहे. ट्रॅक्टर नसून जर दुसरी 4 चाकी वाहन असेल, कार वगैरे, तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर महागडी दुचाकी म्हणजेच की रेसिंग कार वगैरे 2.5 लाखाच्या वर जे मॉडेल आहेत दुचाकीचे ते जर सुद्धा तुमच्या घरी असेल मोटरसायकल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता हे नवीन नियम त्यांनी लागू केले नाही, अजून चालू आहे. सोशल मीडियावर याची वार्ता पसरत आहे, परंतु GR अजून आलेला नाही. याबद्दलचा GR जसा आला तसा आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडून 7,500 रुपये वसूल करण्यात जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल सुरुवातपासून आणि या योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला असेल, तुम्हाला मिळालेला असेल, तरीसुद्धा आता ते पैसे वसूल करण्यात येतील, मागं रिटर्न करण्यात येतील, तुमच्या खात्यातून ते काढण्यात येतील आणि अपात्र जे लाभार्थी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते. कारण की तुम्ही मागं बघितलं असेल साताऱ्यातील एका व्यक्तीने
30 फॉर्म भरून 28 फॉर्म अप्रूव्ह केले होते आणि सर्व लाडक्या बहीण योजनेचे पैसे त्याने 28च्या 28 जणांचे घेतले होते आणि त्याप्रमाणे आता ते उघडकीस आल्यानंतर सरकार आता थोडा कडक झालेली आहे आणि कायदेशीर कारवाईसुद्धा यावर करू शकते। म्हणून चुकीचे अर्ज भरू नका। तुम्ही जर पात्र असेल, तुमच्याकडे जर अशा जे पात्रता आहे त्या पात्रतात तुम्ही बसत असाल तरच तुम्ही अर्ज करा आणि अर्ज केल्यानंतर जे कागदपत्र असतात ते स्वतःचेच लावा आणि व्यवस्थित लावा। जे बरोबर असतील तेच कागदपत्र लावा। चुकीचे कागदपत्र, बनावटी कागदपत्र लावू नका, अन्यथा कायदेशीर कारवाईसुद्धा तुमच्यावर होऊ शकते आणि असे कागदपत्र लावून तुम्ही पात्र असाल तरच पात्रता तुम्हाला मिळणार आहे, कारण की आता सरकार कायदेशीर कारवाईसुद्धा करू शकते। आता जशा निवडणुका संपल्या आणि जसे नवे मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटतील आणि जसा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेचच तुमच्या खात्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे येणार आहेत। आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, खूप साऱ्या महिलांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत। त्यानंतर ज्यांचे रिजेक्ट झालेले होते त्यांनी आपले रिजेक्ट झालेले फॉर्म तपासून पहा की का रिजेक्ट झाले होते, कारण की तुमचे जर कागदपत्र व्यवस्थित नसतील तरच तुमचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले असतील। कारण की तुमच्या घरामध्ये जर 4 व्हीलर कार असेल किंवा मग आणखी तुम्ही आयकर रिटर्न भरत असाल किंवा मग तुमच्या घरी सरकारी कर्मचारी असतील, अशा प्रकारचं जर काही असेल तर मग तुमचे फॉर्म रिजेक्ट झालेले असतील किंवा मग असं काही नसेल तरी रिजेक्ट झाला असेल तर मग तुमच्या कागदपत्रांमध्ये काहीतरी त्रुटी असेल, ती त्रुटी तुम्ही दुरुस्त करा आणि नव्याने फॉर्म भरण्यासाठी आता आणखीन तुम्हाला वेळ मिळणार आहे आणि तो वेळ मिळणार आहे जोपर्यंत मुख्यमंत्री शपथविधी करणार नाही आहेत तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही। शपथविधी झाल्यानंतर तुमचे जे पोर्टल आहे हे आणखीन खुलणार आहे किंवा मग अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही जाऊन हा फॉर्म डबल भरू शकता। तुमचे कागदपत्र व्यवस्थित तोपर्यंत करून घ्या। तुमची बँक DBT जर नसेल तर बँक DBT करून घ्या। तुमची बँकेमध्ये जाऊन KYC करून घ्या, म्हणजे तुमचं DBT ॲक्टिव्ह होणार। त्यानंतर तुम्हाला एक काम आणखीन करायचं आहे की तुमचं राशन कार्डसुद्धा, तुमच्या राशन कार्डमध्ये तुमचं नाव कटलं नाही पाहिजे म्हणून KYC करून घ्या। राशन कार्ड जे गावातील रास्त धान्य दुकान असते त्या दुकानामध्ये जा आणि आधार कार्ड घेऊन जा आणि तुमची तिथं KYC करून घ्या आणि KYC केल्यानंतर जे राशन कार्ड असते त्या राशन कार्डमध्ये तुमचं नाव कटणार नाही आणि तुमचं नाव त्या राशन कार्डमध्ये असल्यामुळे या योजनेचा फायदा मिळणार आहे। जर राशन कार्डमध्ये तुमचं नाव नसेल तर मग या योजनेचा फायदा मिळणार नाही आहे, कारण की राशन कार्डसुद्धा या योजनेसाठी लागतं। तर आता पात्र महिलांना थोडं थांबावं लागणार आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री नवीन आपल्या महाराष्ट्राला मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला पैसा मिळणार नाही आहे। लगेचच 8 दिवसात तुमचा पैसा तुम्हाला मिळणार आहे, थोडी सबुरी ठेवा। तर मी देवानंद गावंदे आपली रजा घेतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि टेक्निकल मराठाजी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आम्ही लाडक्या बहीण संबंधीचे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणत असतो आणि खरी माहिती देणारे व्हिडिओ तुमच्यासाठी आणून देत असतो। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।